नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज तोडत आहे सकाळी सकाळी देवपूजेसाठी फुलं. कारण पाऊस झालेला आहे ना, तर मोगऱ्याला इतक्या साऱ्या कळ्या लागलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आपण त्याला कुठले खत वगैरे नाही दिलेलं, पण खरंच ना पाऊस नव्हता तोपर्यंत ते एकदम म्हणजे असं जळून गेलं होतं, सुकून गेलं होतं. पण पाऊस झाला ना तर 2-3 दिवसात बघा किती छान 4-5 दिवस झाले असतील पाऊस येऊन. इतक्या छान अशा कळ्या लागलेल्या आहेत आणि खूप सारे फुलं पण येत आहेत आता. तर म्हटलं चला सकाळी सकाळी पूजेसाठी आपल्या बागेतील फुलं तोडूया. तरी पण अजून गुलाबाला एवढे फुलं नाही आलेले. आपण त्याला खत वगैरे दिलेलं आहे. तर आता सुंदर असे आपल्या गुलाबाला पण फुलं येतील. तर नक्कीच आपण ते पण बघूया. तर बघू शकता एका एका याला 4-4, 5-5 असे गुच्छचे गुच्छ फुलं आता यायला लागलेले आहे आणि भरपूर साऱ्या कळ्या पण लागलेल्या आहेत. तर इतका छान मोगऱ्याचा वास येत होता. तर म्हटलं चला मोगऱ्याची फुलं आधी तोडून घ्यावी. भरपूर होती. जे गावरान मोगरा आहे त्याला तर थोडीच निघाली, पण हे जे आहे ना तर याला भरपूर सारी अशी फुलं. खरं तर मला या मोगऱ्याचं नावच माहिती नाही, म्हणजे कसल्या प्रकारचं. एका ताईने सांगितलं होतं पण माझ्या लक्षात नाही आहे. तर बघू शकता इतके छान असे फुलं आपल्या मोगऱ्याला आलेले आहेत. आणि जास्वंद आणि मोगरा हे आज थोडेच फुलं निघालेली आहेत. निशिगंधा थोडी निघालेली आहेत. कारण आता फुलं उन्हामुळं फुलं पण खूप कमी होऊन गेले होते. पण आपल्याला रोजच्या रोज देवपूजेला फुल टळत नाही हे महत्त्वाचं आहे. आपल्या छोट्याशा बागेतील छानशी फुलं रोजच्या रोज निघतातच. जास्त प्रमाणात नाही, पण इतके असे तर निघतात. बघू शकता तुम्ही किती छान असे फुलं आपले आलेले आहेत. आणि खरंच ना मन प्रसन्न होतं आपले आपले जेव्हा आपण फुलं तोडतो छान असे. आणि छान असं देवपूजा आपली होते. तर बघू शकता तुम्ही किती छान हे पण आलेले आहेत. याला ना याच्या काड्या 2-3 मोडून गेल्या. खूप छान आलं होतं ते पण. आणि जास्वंद एकच भेटलेलं आहे आज, म्हणजे लाल कलरचं जे जास्वंद आहे ते. आणि हे दुसरे तर आपले आहेच. हे कुठला पिवळा कलर आहे ना, हा पिवळा कलर आहे आणि गुलाबी कलर आहे. तर बघू शकता तुम्ही आता हे पण असे फुलं म्हणजे ना असे कळी छोटी पडली का फुल पण छोटंसं होऊन जातं. तर पाण्याची कमतरता आता पाऊस पण झालेला आहे आणि पाणी पण आता भरपूर घालण्यात येतं झाडांना. मध्ये थोडा घोटाळा होता त्यामुळे पाणी खरंच जास्त जात नव्हतं झाडांना. तर आता भरपूर असं पाणी पण येते. तर बघू शकता इतके असे फुलं निघालेले आहेत आपले. तर खरंच खूप छान वाटते. थोडे जरी असले तरी ते दिसायला किती छान दिसतात ना. आणि कलर पण खूप छान आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व. आणि मिरचीचं रोप बघा इथे किती उगवलेलं आहे. आपण लावलेलं टाकलेलं नाही बरं का हे, पण ते खतात येतं ना. असे आपण जे खत करतो भाजीपाल्यापासून त्यात सगळंच टाकून देत असतो आपण, वाळलेल्या मिरच्या वगैरे. तर त्याच्यापासून ते रोप तयार झालेलं आहे. तर आता त्याला नीट लावावं लागेल दुसरीकडे, पण आत्ताच नाही कारण अजून तर कुठंच काही नाही आहे. चांगली झड लागली ना, पाऊस म्हणजे एकसारखा चालू होईल तेव्हा लावूया पुढच्या महिन्यात. आता हे धोंडा चालू आहे ना, ज्येष्ठ आषाढमध्ये लावूया. तर बघा किती छान फुलं दिसत आहे. तर कसा वाटला एक छोटासा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि छान छान फुलं आपली अशीच आपल्या आपल्या बागेतील लावा. तरी पेरूला बघा कसले पांढरे कळी लागलेली आहे. सहज मी बघितलं तर पांढरे कळी आहे. तर पेरू काय लागत नाही आहे त्याला, छोटंसं झाड आहे. लागतील पण ते जेव्हा घेतलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की लवकर फळ येतं याला. खूप छोटा आहे आणि इथे एक मोगरा आहे तर याला पण करायला लागलेले आहेत. हे खूप छान मोगरा आहे हा. असं गोल गोल फुल येतं याला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच छोटे 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 फुलं नक्की तुम्ही पण लावत जा. झाडं लावत जा आणि फुलं. आणि कुणाला माहिती आहे का आवळा किती दिवसात येतोय बघा. आपला आवळा किती मोठा झालेला आहे, तर त्याला काय अजून फुलं येत नाही आहेत. तर बघू शकता तुम्ही खूप मोठा असा आवळा आपला झालेला आहे. त्याला काय अजून आवळा आलेला नाही. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण भेटू परत छान छान असे आवळे आल्यावर. बाय बाय.